हाय नमस्कार. आता मला पुढचा आणि मागचा कॅमेरा करता येत नाही बरं का भावा बहिणींनो. तर हे बघा असं आहे. आपल्या झाडाची फुलं बघा बघा, दिसतंय का नाही एक नंबर भारी. तुम्हाला लांब दाखवू का घर कसं दिसतंय भारी. बघा हे आपलं असं आहे. नळ इथं नळ आहे असं. आणि ही झाडाखाली खाट म्हणजे लाईट फीट गेली तर. आणि फुलं तर बघा किती भारी आले. कोणच लेत नाही, पण गजऱ्याची संध्याकाळना एवढा भारी वास येतो की प्रमाणाच्या बाहेर. तर ह्या नवीन बंगल्यामुळं नवीन जुन्या बंगल्याला किती शोभा आले बघू शकता तुम्ही. ही असा वाटा केलाय, एवढाच केलाय. ती पाणी जाण्यासाठी ठेवलाय, ना तर मी एकदम असं पातळ पातळ टाकलं असतं. तर हे आपलं घर आहे, नवीन बंगला. ऊन पडतंय मस्तपैकी घरात. ही पुण्याला जायची ती पोती. आणि हे आपलं घर. तुम्हाला दाखवते की मी पातेली घेतलेली. आता माझ्या हाताला पण यायची नाही ती. का दिसली का ती 2 पातेली घेतल्यात काल घेतली. चांगली आहे ती का सांगा तेवढी. आता हातात घेऊन नाही बाई सांग. त्या कंपनीचं नाव ओम शांती आहे. तर अशी मोठी पातेली घेतली, कारण एकच होतं पातेलं आणि बाकीची सगळी बारकीच होती. त्यामुळं लई साबदा चलत होती. आणि इकडं बघा आईबाईचं काय चाललंय. इकडं चालली भेंडी. बघा उपासाची का कशाची ग? आम्हाला केली का उपासाला केली? आम्हाला केली ना. ती म्हणते मला नको, काय लिंबू पिळतीये. अशी भेंडी केली तिनं, बघू शकते. हे काय असं तिथल्या तिथंच घ्यायला. आणि तिला उपासाला भेंडी ठेवली की काय एवढीच ठेवली. आज आहे आपल्या गावचा बाजार. म्हणलं की चला एक खेड्यावर तरी काढावं म्हणलं. तर इथं चालले पीठ मळणं, स्वयंपाक करणं. आता मला बानूला आंघोळ घातली मी. आंघोळ घालून आता कपडे धुणार आहे. तर आई स्वयंपाक करते. ठीक आहे. उपासाचं ही भिजाय घातलंय वाटतं भगर का काय शाबू. इकडं चाललाय तिचा स्वयंपाक. तर आमच्या आईचं तोंड कसं दिसतंय बघा, फुगवलंय तिने. काय करावं, नशिबाला आमच्या लय हाय टेन्शन. काहीतरी मदत करा. आमच्या आईला दवाखान्यात न्यायचंय भावा बहिणींनो. बघा आमच्या आईचं तोंड सुजलंय तरी करते स्वयंपाक. म्हणती किती दिवस झालं माझ्या हातापायाला मुंग्या आहेत त्या. काय करावं भावा बहिणींनो, मला तर सवडच नाही. आता हे 2-3 दिवस जसं शेड माराय घेतलं तसं मी कामाला पण नाही. आता कामाला जायचं तर जत्रा आली, तर कसं काय करावं सांगा बरं. तर देणं तर इतकं झालंय आपल्यावर की प्रमाणाच्या बाहेर देणं झालंय. करा थोडीशी मदत. लाईक करा, शेअर करत जावा. करावं गरीबाला. हे आमच्या इथं किती गरीब दिसते बघा बरं. इकडं बघ ग. अगं माता माऊली इकडं बघ, इकडं बघ. अगा म्हणती हातापाय माझ दवाखान्यात नाही ना, सोनोग्राफी करा ना. कसं काय करावा. बानू पडली आजारी, बानूला गोळ्या औषधं आणायची, दवाखान्यात न्यायचं. माझं तर काय हो का, सरकारी मध्येच जाते मी. सरकाऱ्यामधल्या गोळ्याने इंजेक्शन हाणायचं, झालं माझं दुखणंच गेलं. हे घरातलं बघून बघूनच माझं दुखणं पळून जातंय. आता काल ती पातेली घेतली, ती 2 पातेली घेतली बघा. आता तुम्हाला दाखवू का, दाखवतेच बहुतेक, काढते मी. हाताला बी येणार नाही.
दर काय हाताला येणार नाही ते भावा बहिणी. आणि हो काही दीक्षाचा फोटो आहे बघा, हा बारक्या पणीचा, बारक्या पणीचा दीक्षाचा फोटो आहे. दिसला हवस नवस सगळ्या केले रे. हा तर हो का ही पातेली घेतली ती अशी, मी 2 पातेली घेतली ती. हो का मोठी मोठी आहे ती. हा का मोठी मोठी घेतली ती, काय करावं. हो का अशी पातेली डिझाईन बी मस्त आहे. ही एक आहे आणि ही एक आहे. दिशा इकडे धर, धर की मागचा कॅमेरा आहे. तर हाय नमस्कार भावा बहिणींनो, बघू शकता दिसतंय का क्लिअर. हा का हे अशी पातेली येते, ही अशी पातेली घेतली ती काल मी भंगारवर. एकदम भारी पातेली आहे ती, मस्त आहे ती. अशी 2 पातेली घेतली ती. हा का बघितलं का आज बाहेर पातेली. काय होतं माहितीये का, जास्त तर जत्र इवल असं पाहुणे रावळ आलं की करायचं वांद. कढई आपली बारकी एवढी 2 माणसांची, आणि त्यामुळं मग नुसती भंगारावर घेतली. ती म्हणत होती भंगारावर नाही आवं लय जाड पातेली आहे ती. मी म्हणलं हो का देऊ वाटलं द्या, नका देऊ नाही तर मला काय तशी बी गरज नाही. म्हणले बर चालतंय. तर ही पातेली मी डब्यांवर ठेवली होती, जागाच नाही ठेवायला, तर कुठं ठेवायचं सांगा बरं. आणि कढई घेतलेली, आता मी इथं ठेवणार पातेली अशी. ओके तर कसं वाटतंय आपला नवीन बंगला सांगा मला. आणि माझी साडी कशी वाटते, आजचा लुक माझा कसा वाटते ते पण सांगा. कारण आपला बंगला ही सगळ्यांना आवडलाय आणि सगळ्यांच्या कमेंट इतक्या भारी की त्याला मापच नाही. कारण ते बघून मला लय आनंद झाला. तर माझे भाऊ बहिणी असे म्हणतात की ताई तू खुश राहा. कर्ज झालंय मला भाऊ बहिणींनो, आता त्यातनं मला करावं लागल कष्ट. पण आता जत्रा आली गावातली आणि सगळ्या बायका घरी, मी कामाला ते बरं दिसत नाही. मग आता मला कामाला जावं लागल. कसं आहे, लोकांनी आपल्याला मदत केली, काही लोकांनी, काय लोक एवढ्यात तर झालं नाही, याला जवळजवळ 50,000 रुपये खर्च झाला या शेडला. आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादाने झालंय आणि देणं झालं मला. पण आज न उद्या देणं फिटेल. जर तुम्ही लाईक केलं, शेअर केलं आणि जास्तीत जास्त शेअर केलं आणि एक लाईक दिला ना, तर माझं अजून देणं तर फिटेलच. पण हिला पण दवाखाना होईल. कारण ही उळत बसते की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मला एकदा सोनोग्राफी कर. त्यामुळं मला हे जास्त महत्वाचं होतं. दुखणं तर आहेच महत्वाचं. हो का मी काय म्हणते माहिती का, या जन्मात कोणी कुणाचं नाही, कोणीही कुणाचं नाही, फक्त आई बाप ही देव आहेत. आता तुम्ही सांगा, ती एवढं कालच्या म्हणजे आज ती माता माऊली म्हणजे या दुनियात तर नाही ती, पण झालं देव करू तिच्या आत्म्याला शांतता मिळो. कारण हे घडायचं नव्हतं, कुणामुळं झालं, कसं झालं, काय झालं हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे मला जास्त बोलू वाटत नाही हे कुणाबद्दल, हे तुम्हाला पण माहिती आहे. पण मी एवढंच प्रार्थना करते की देव करो तिच्या आत्म्याला शांत मिळो. ती यूट्यूबवर होती आणि ती यूट्यूबवर होती म्हणून ती सगळ्यांची आई होती. असं नसतं की ती ही आई काय माझ्या इकलीचीच नाही, ही सगळ्यांची आहे आई. म्हणजे आणि लेकमती बी एकलीची नसती. आता माझे 2 लेकरं आहेत, ती काय फक्त माझीच नाहीत, हे सगळे तुमचीच आहेत. म्हणजे असं असतं, म्हणजे लेकमाती आणि आई बाप हे कुठंच भेटत नाही. आई बाप कुठंही शोधा, कुठं शोधा, काही भेटत नाही. कारण 4 घास सुखाचं आत्म्यात गेलं ना, तर त्या आईचा आत्मा
शांत. आता तुम्ही जरा माझ्या आईला, मी माझ्या आई समोरच बोलते. आई मी तुला म्हणजे तू प्रत्येक गोष्ट मी काय बोलते का तुला? प्रत्येक गोष्ट जे पाहिजे ते आणून देते. फक्त एवढंच की मी दवाखाना करणार आहे, पण आता सध्या आपल्याला हे जास्त महत्वाचं होतं ते मी केलं. आणि त्यात बाणूचं खर्च वाढतोय, म्हणजे दुधाचा ही असं सगळं म्हणजे असतेच काही गोष्टी. परत घरामध्ये काही गोष्टी लागतात ते पण आणायचं. मग असं करून तिचा दवाखाना महाग राहतोय. त्यामुळे तिला सोनोग्राफी करून बघायचं की तिला नेमकं काय होतंय. म्हणजे एकदम असं पोट दुखतंय आणि एकाएकीच तिला मुतखडा काय असं हाय म्हणते ती, डॉक्टरचं म्हणणं आहे. पण बघू आता त्याच्यावर ही देणं तर फिटलं तर आपण आपल्या आईचा दवाखाना करू. तसंच आता वडील आणि आई बाजारात काही भेटते. तुळशी बागेत गेलं ना सगळं भेटते, सगळं म्हणजे सगळं भेटते. फक्त दोन माणसं सोडून आई आणि बाप कुठंच नाही. एकदा ना माती आड गेला विषय नाही. पण म्हणून जिवंत आहे ना तोपर्यंत कदर करा. आणि रोज तर तुम्ही असं घरात असल्यावर बडबड ही ऐकता, आवाज ऐकता, पण एकदा ना ती भिंतीला लागला फोटो ते तुम्ही फक्त येणार आणि बघणार. ते पण तुमचं लक्ष गेलं तरच बघणार तुम्ही. असं आवर्जून तुम्ही येत चाल बघचाल का? नाही बघणार. तुम्ही घासातल्या घास त्या फोटोला ठेवणार. ते फोटो खाईल का? नाही खाणार. मग जिवंतपणे तुम्ही आत्म्यात घाला, काही नका करू. फक्त त्या 4 घास आणि 4 शब्द आनंदाचं बोला. माझं ही म्हणणं आहे. मी आता तुम्ही माणसां की ताई तू लय हुशारी दाखवायला लागले, असं काही नाही. ती माता माऊली होती. मला वाईट इतकं वाटलं, मी हेड बघूनच माझं हृदय भरून आलं. मी कुणाच्या बी लेक मातीचा असू द्या, कोणच्या पण आईचा असू द्या, मला माया येतेच. मी कुणाला असं धुकधुक करत नाही. हा मला थोडा राग आला, माझ्या आईची पण भांडणं होत्यात की फक्त 4 मिनिटं, 4 मिनिटांनी लगेच तिनं मला बोलायचं आणि मी तिला बोलायचं, झाली आमची भांडणं. असं नाही की हाणामारी, तिनं मला हाणायचं मी तिला हाणायचं, असं आमच्यात नाही. पण आम्ही आनंदात आहे, खुशीत आहे. एवढंच की देणं झालंय. आई मला म्हणते मी जाऊ का कामाला? मी म्हणलं हो तुझं दिसतंय, तू कामाला जाऊ नको म्हणलं, घरातच बस म्हणलं. मग राहिलाय स्वयंपाकाचा संबंध तर ती म्हणते झोपून माझं शरीर राहतंय, मग त्यामुळे मी स्वयंपाक करते. तर आम्ही पण कामं करतो. असं काही नाही की मी आईलाच करायला होते. एक वेळेस मी पण करते, एक वेळेस दीक्षा करते, आई करते, आम्ही सगळी मिळून कामं करतो. तर चला, मला एवढंच बोलायचं होतं. हेडप लय मोठा झाला आणि हेडप आवडला असलं तर नक्कीच आपल्या नवीन बंगल्यासाठी लाईक करायला विसरू नका. तर बाय.